फ्रेंड्स, वेलकम टू बच्छाव क्लासेस. मी कल्याणी बच्छाव आणि बाळांनो आपण आपल्या सुरुवात केली होती फर्स्ट चॅप्टरला, हो की नाही? मग तुमचं फर्स्ट चॅप्टर कुठलं रे बाळांनो? जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स. मागच्या लेक्चरला काय शिकलो होतो आपण? तुम्ही ते तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ केलं का? काय शिकलो होतो बरं आपण? अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल. मग कुठल्या कुठल्या अँगल बायसेक्टर शिकलो होतो आपण ट्रायंगलच्या? दोन ट्रायंगल्सची टाइप्स बघितली होती आपण. पहिलं म्हणजे त्या एक्यूट अँगल ट्रायंगल, त्याच्या तिघही अँगल्सचे बायसेक्टर काढून आपण इन सेंटर फाइंड आउट केला होता. त्यानंतर आपण तसंच राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला आणि त्याच्याही अँगल्सची अँगल बायसेक्टर ड्रॉ करून इन सेंटर फाइंड आउट केला होता, हो की नाही? आता आपला एक टाइप राहिला आहे ट्रायंगलचा, तो म्हणजे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, ज्याची आपण अँगलची अँगल बायसेक्टर काढणार आणि पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजेच तुमचा इन सेंटर फाइंड आउट करणार. ओके, चला तर मग बाळांनो आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजेच इन सेंटर फाइंड आउट करूया. त्यासाठी तुम्हाला आधी ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करायला लागेल. मग ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल कसा असतो रे बाळांनो? सांगा बरं. असा ट्रायंगल ज्यामध्ये तुमचा एक अँगल कसा असतो? ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे काय? ज्या अँगलचं मेजर तुमच्या 90 डिग्री पेक्षा जास्ती असतं आणि 180 डिग्री पेक्षा कमी असतं, असा अँगल काढायचा आहे तुम्हाला त्या ट्रायंगल मध्ये एक. बरोबर. मग बाळांनो आता आपण आधी ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल काढून घेऊया. सो युअर थर्ड टाइप ऑब्ट्यूस angled triangle. Okay, so now first of all I am going to draw a triangle. आता ट्रायंगल ड्रॉ करताना सगळ्यात आधी मी बेस काढून घेणार आहे ट्रायंगलचा. आता एक अँगल जो आहे मी ट्रायंगलचा तो कसा घेणार आहे? मोर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. म्हणजे एक अँगल जो घेईल तो ऑब्ट्यूस अँगल घेणार. सो सगळ्यात आधी काय केलं? ट्रायंगल ड्रॉ करून घेतला. फर्स्ट स्टेप माझी ड्रॉ ट्रायंगल. ओके, नाउ आय एम गोइंग टू नेम दिस ट्रायंगल. ट्रायंगलला नाव दिलं मी एल एम एन. दिस इज माय ट्रायंगल एल एम एन. ओके, नाउ आय एम गोइंग टू ड्रॉ अँगल बायसेक्टर्स ऑफ ऑल दीज थ्री अँगल्स. ओके, मग आता सगळ्यात आधी मी एम चा अँगल बायसेक्टर ड्रॉ करून घेणार आहे. एम अँगलचा अँगल बायसेक्टर ड्रॉ करणार. बाळांनो अँगल बायसेक्टर रे ड्रॉ करण्यासाठी मला कंपास लागणार आहे. सो आय एम गोइंग टू टेक कंपास. आय विल पुट वन पॉइंट ऑफ अ कंपास ऑन पॉइंट एम. एम पॉइंट वर मी माझ्या कंपासचं एक पॉइंट ठेवणार. जसं आपण मागच्या दोन ट्रायंगल साठी फॉलो केले होते, सेम प्रोसेस वी आर गोइंग टू फॉलो. यू आर गोइंग टू टेक सम रैंडम डिस्टेंस इन योर कंपास and mark or make an arc on both the arms of an angle. अँगलच्या दोघही आर्म्स वर सेम डिस्टन्सने काय करून घ्यायचे? आर्क करून घ्यायचे. आता परत तुम्हाला एक रॅन्डम डिस्टन्स तुमच्या कंपास मध्ये ठेवायचं आणि जी आर्क तुम्ही आर्म्स वर केली आहे अँगलच्या त्यावर ठेवायचं आणि आर्क करून घेणार अँगलच्या आतल्या बाजूला. सेम डिस्टन्स, कॉन्स्टंट डिस्टन्स तुमच्या याच्यात ठेवायचं आहे आणि आर्क केला. आता ही दोघही आर्क्स जी आहेत तुमची इंटरसेक्ट करतात. सो यू गोइंग टू जॉइन दिस इंटरसेक्शन पॉइंट ऑफ आर्क्स अँड दिस एंड पॉइंट. सो यू विल गेट द अँगल बायसेक्टर रे ऑफ an angle M. ओके, मग या एम चा या अँगल बायसेक्टरने काय केलं? एम अँगलचे दोन इक्वल पार्ट्स केले. मग आपण ते शो करताना कसे करणार? दोन इक्वल पार्ट्स. ओके, नाउ आय एम गोइंग टू ड्रॉ अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एल. एल अँगलचा अँगल बायसेक्टर ड्रॉ करून घेऊया. सेम प्रोसेस फॉलो करायची. अगेन आय एम गोइंग टू पुट वन पॉइंट ऑफ कंपास ऑन पॉइंट एल. Going to take some random distance and we'll make
arc on both the arms of an angle. Again I am going to take some random distance. I am going to make an arc inside the angle. ओके, आता ही दोघही आर्क्स एका पॉइंटला इंटरसेक्ट झाली आहेत. इंटरसेक्शन पॉइंट आणि तुमचा एल पॉइंट यू आर गोइंग टू जॉइन, सो यू गेट द angle bisector ray of an angle L. Okay, आता दोन अँगलची अँगल बायसेक्टर रे आपली काढून झाली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, थर्ड अँगल जो आहे तो आपला अँगल N, त्याची आपण अँगल बायसेक्टर रे काढून घेऊ. Again you are going to put one point of a compass on point N. Make an arc on the both arms of an angle. परत एक रॅन्डम डिस्टन्स घ्यायचा, जो आर्क तुम्ही केला आर्मवर त्याच्यावर ठेवणार आणि आतल्या साईडला आर्क करून घेणार. तसेच दुसऱ्या आर्मवर जो आर्क केला त्यावर ठेवणार पॉइंट एक कंपासचा आणि आर्क करून घेणार. तुम्हाला परत इंटरसेक्शन पॉइंट ऑफ आर्क्स भेटला, तो पॉइंट आणि एंड पॉइंट यू आर गोइंग टू जॉइन. सो गेट द angle bisector ray of an angle N. So हा झाला तुमचा angle bisector ray of an angle N. आपण तिघही अँगल्सची ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलच्या तिघही अँगल्सची अँगल बायसेक्टर रे ड्रॉ केली, बरोबर. मग आता जसं की आपण बघितलं होतं की अँगल बायसेक्टर रे कशी असतात, ट्रायंगलची कॉन्करंट असतात. मग हा पॉइंट ऑफ कॉन्करन्स झाला. या पॉइंट ऑफ कॉन्करन्सलाच काय म्हणतो आपण, इन सेंटर म्हणतो, बरोबर. मग हा इन सेंटर म्हणजेच आपण तो कसा डिनोट करतो, आय ने. सो यू आर गोइंग टू राईट डाऊन हियर I. This is point I. तुम्हाला इन सेंटरला नेहमी I नेच डिनोट करायचं आहे. ओके, सो दिस इज युअर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल अँड दिस कन्स्ट्रक्शन यू आर गोइंग टू ड्रॉ इन युअर नोटबुक. बाळांनो, आपल्याला काय लक्षात आलं यामध्ये, आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल तिघांची इन सेंटर फाइंड आउट केली होती. मग तिघांची इन सेंटर कुठे आली तुमची, इनसाइड द ट्रायंगल. मग आपल्याला ऑब्झर्वेशन काय मिळालं, कुठल्याही टाइपचा ट्रायंगल असला जर तुम्ही त्याची अँगल बायसेक्टर काढली आणि इन सेंटर फाइंड आउट केला तर तुम्हाला त्याचा इन सेंटर कुठे भेटतोय, इनसाइड द ट्रायंगल. हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे जो आपण नोट डाऊन करून घेणार आहे. सो द इन सेंटर of acute angled triangle right angled triangle and obtuse angled triangle. इन सेंटर कसला, तुमच्या या तिघही ट्रायंगल्सचा कुठे असतो, इनसाइड द ट्रायंगल. lie inside the triangle. Okay, so whenever you are going to write की तुमचा इन सेंटर कुठे येतो, जर या तिघही अँगल ट्रायंगलचा तुम्ही इन सेंटर ऑब्झर्व केला, कन्स्ट्रक्ट केल्यानंतर तो नेहमी तुमच्या इंटेरियर पार्ट, ट्रायंगलच्या इंटेरियर पार्ट मध्ये येत असतो. ओके, आणि या इन सेंटरला नेहमी तुम्हाला कशाने डिनोट करायचं आहे ते बाळांनो, नेहमी तुम्हाला लेटर आय ने डिनोट करायचं आहे इन सेंटरला. ओके, सो इन सेंटर
in center is denoted by letter I. ओके, इन सेंटर तुम्ही कसा डिनोट करता? लेटर आय ने. सो हे तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचं आहे. बाळांनो, आपण आता बघणार आहोत आपला पुढचा टॉपिक म्हणजेच परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रायंगल. आपण मागे काय बघितलं रे बाळांनो? अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल, बरोबर. मग आता आपल्याला काय बघायचं आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. एकदम तुम्ही स्टार्टिंगच्या लेक्चर मध्ये बघितलं असेल तर आपण तेव्हा अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर्स कसे ड्रॉ करायचे ते बघितलं होतं. मग मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं की अँगल बायसेक्टर्स ट्रायंगलची कशी ड्रॉ करायची. आता आपण बघणार आहोत ट्रायंगलच, पण ट्रायंगलचे काय ड्रॉ करायचे आपल्याला आता? परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स. म्हणजेच काय? जसं की आपण बघितलं होतं 3 टाइप्सची ट्रायंगल, अक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. या ट्रायंगलच्या अँगल्सची बायसेक्टर काढली होती आपण. आता काय करायचंय आपल्याला? साइड्सची परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढायची. तीच तिघी ट्रायंगल्स घ्यायची आपल्याला, फक्त त्याच्या अँगल बायसेक्टर्सच्या ऐवजी साइड्सची बायसेक्टर्स काढायचे. जसं आपण लाईन सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर बघितला होता. ओके, तर मग आपण सुरुवात करणार आहोत आता आपल्या पहिल्या ट्रायंगल पासून, म्हणजेच अक्यूट अँगल ट्रायंगल पासून. तर तुमचा फर्स्ट आहे अक्यूट अँगल ट्रायंगल. ओके, काय करणार आहेत आपण? अक्यूट अँगल ट्रायंगलच्या साइड्सची परपेंडिक्युलर बायसेक्टर्स फाइंड आउट करायचे आणि मग आपल्याला जो काही पॉइंट भेटेल तो जिथे तुमची परपेंडिक्युलर बायसेक्टर्स इंटरसेक्ट होती तो फाइंड आउट करणार. जसं आपण अँगल बायसेक्टरच्या केसमध्ये जिथे तुमची अँगल बायसेक्टर रेज इंटरसेक्ट होत होती तो इनसेंटर फाइंड आउट केला होता. ओके, मग आता जर आपल्याला अक्यूट अँगल ट्रायंगलचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढायचे असतील साइड्सची, तर आपल्याला आधी फर्स्ट स्टेप काय करायला लागणार आहे? ट्रायंगल ड्रॉ करायला लागणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू ड्रॉ ट्रायंगल. फर्स्ट स्टेप काय असेल मग आपली? आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. कुठला? अक्यूट अँगल ट्रायंगल. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल ड्रॉ अ ट्रायंगल. आता अक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे काय तुम्हाला आठवायला हवं. काय? त्याची तिघही अँगल्स कशी असणार आहेत? अक्यूट अँगल्स. Okay, so we have drawn acute angle triangle. So now we are going to name this triangle. या triangle ला नाव देऊयात आपण. Triangle A B C. या triangle ला किती साइड्स आहेत रे बाळांनो? 3 साइड्स आहेत, बरोबर. ट्रायंगल कुठलाही घ्या तुम्ही त्याला 3च साइड्स असणार आहेत, जसे 3 अँगल्स असतात. सो फर्स्ट साइड इज साइड AB, साइड BC अँड साइड AC. या तिघही साइड्सची आता आपल्याला काय करायची आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर, जसं आपण लाईन सेगमेंटची काढली होती. ओके, मग आता प्रत्येक वेळी तुमची एक साइड म्हणजे काय? एक लाईन सेगमेंट असणार आहे. सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द BC. ओके, BC साइडचा म्हणजेच BC सेगमेंटचा आपल्याला आधी परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करून घ्यायचा आहे. सो आय एम गोइंग टू यूज कंपास. आता तुम्हाला काय करायचंय? कंपास घेतल्यानंतर एक पॉइंट जे असेल तुमचं B पॉइंट वर ठेवणार आणि एक रॅन्डम म्हणजे मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन घ्यायचंय. ते डिस्टन्स घेऊन त्या साइडच्या म्हणजे BC साइडच्या वरच्या बाजूला म्हणजे अबव आणि बिलो दोघं साइडला तुम्हाला आर्क करून घ्यायचे.
ओके, काय केलं मी, राउंडर घेतलं, कंपास घेतलं माझं, बी पॉइंट वर ठेवलं, एक रॅन्डम डिस्टन्स माझ्या कंपास मध्ये घेतलं, बी पॉइंट वर ठेवून अबव अँड बिलो दोघं साईडला काय वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दोघं साईडला आर्क करून घेतले. तेच डिस्टन्स माझ्या राउंडर मध्ये मला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. सी पॉइंट वर माझा एक पॉइंट ठेवणार आहे कंपासचा आणि आर्क करून घेणार आहे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला. ओके, मग आता ही आर्क जी मी ड्रॉ केली आहे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला, ती दोघही आर्क्स एका पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत, बरोबर. मग हा जो आहे तुमचा इंटरसेक्शन पॉइंट, ओके, इंटरसेक्शन पॉइंट ऑफ आर्क्स यू आर गोइंग टू जॉईन. हा इंटरसेक्शन पॉइंट अबव साइडचा आणि बिलो साइडचा, ही दोघही आपण जॉईन करून घेणार आहेत. So you will get the perpendicular bisector of a side of a triangle. Okay. So हा झाला तुमचा perpendicular bisector of this side. जर तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल हा बरोबर आहे की नाही, तर तुमचा परपेंडिक्युलर म्हणजे काय आलं बाळांनो, 90 डिग्रीचा अँगल यायला हवा. मग आपण काय करू शकतो, युजिंग प्रोट्रॅक्टर वी कॅन व्हेरीफाय. मग चला तर आपण व्हेरीफाय करूयात प्रोट्रॅक्टरने की 90 डिग्रीचा अँगल तुमचा येतोय की नाही. मग तुम्ही काय करणार, प्रोट्रॅक्टर घेणार, सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर तुम्हाला कुठे ठेवायचं आहे, या पॉइंटला. का, कारण तुमचा परपेंडिक्युलर बायसेक्टरचा जो मिड पॉइंट आहे, जो पॉइंट आहे तो कुठे इंटरसेक्ट करतोय लाईन सेगमेंटला, म्हणजे बीसी साइडला इथे. मग तुमचं सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर तुम्ही इथे ठेवणार, खालच्या साइडला स्ट्रेट असणार. आणि जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे 90 डिग्री करेक्ट मिळत आहे, म्हणजे काय, तुमचा जो काही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो करेक्ट आहे. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काय करणार आहे, तुमच्या बीसी साइड जी आहे तिला दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहे, कळलं. सो दिस विल डिवाइड युअर बीसी साइड इनटू टू इक्वल पार्ट्स. आले लक्षात. मग जसं आपण बीसी साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, तसंच आपण उरलेल्या दोन साइड्सची परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेणार आहोत. मग आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायला लागेल. काय, सो वी आर गोइंग टू यूज कंपास. कंपास यूज करणार आणि वन पॉइंट तुमच्या कंपासचा सी पॉइंटला ठेवणार. मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचा, रॅन्डमली मोर दॅन हाफ डिस्टन्स काउंट करून घ्यायचा आणि आर्क करणार एसी साइडच्या दोघही बाजूला. सेम डिस्टन्स तुमच्या कंपास मध्ये ठेवायचं आणि तुमच्या साइडच्या दुसऱ्या पॉइंटला, आधी मी एसी साइड घेतली, मग एक पॉइंट कव्हर केला, आता दुसरा पॉइंट म्हणजे ए पॉइंट वर ठेवणार आणि आर्क करून घेणार आहे दोघही बाजूला. दोघही पॉइंट वरून जेव्हा तुम्ही आर्क करता तुम्हाला एकच डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवायचं आहे तुमच्या कंपास मध्ये. आता इकडे माझे दोघे आर्क्स इंटरसेक्ट होत आहेत आणि इथेही होत आहेत. सो आय विल जॉइन दिस टू पॉइंट्स वेअर द आर्क्स आर इंटरसेक्टिंग इच अदर. Okay, so this is my perpendicular bisector of this side AC. परपेंडिक्युलर आहे म्हणून आपण इथे 90 डिग्रीचा तुमचा राईट अँगलचा साइन दाखवणार आहे. ओके, हा तुमचा काय होणार आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे एसी साइडला ही जी लाईन आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ती तुमच्या टू इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणार. Now we are going to draw a perpendicular bisector of side AB. आता AB साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी अगेन we are going to follow the same process. We are going to put one point on B point. More than half distance घेतलं. आर्क करून घेणार
मध्येच डिस्टन्स कॉन्स्टंट ठेवायचं कंपास मध्ये, ए पॉइंटवर ठेवणार आणि आर्क करून घेणार आहे. आता ही आधीची आर्क माझी थोडी लांब काढली गेली होती, तर मी ती फक्त वाढवून घेणार आहे, एक्सटेंड करून घेणार आहे. Now this one intersection point of arcs and this one intersection point of arcs I am going to join, so I will get the perpendicular bisector of line segment or side AB. ओके, मग तुम्ही बघत आहात बाळांनो, आपण आता काय केला, AB चा बायसेक्टर ड्रॉ केला, परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग या परपेंडिक्युलर बायसेक्टर तुमच्या AB चे काय करणार आहेत, दोन इक्वल पार्ट करणार आहेत. ओके, मग दिस वन इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ युअर साइड AB. हा रे जो आहे, ही लाईन जी आहे ती तुमची AB ची परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. तशीच ही लाईन ची कुठली आहे, BC ची परपेंडिक्युलर बायसेक्टर. And this one is of AC. मग तुम्ही जर बघणार हे तिघही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स कुठे मीट होत आहेत, एका पॉइंटला मीट होत आहेत. बरोबर, इथे तुमच्या एका पॉइंटला मीट होत आहेत. मग या पॉइंटला काय म्हणतात, आपण अँगल बायसेक्टरच्या केसमध्ये त्याला काय म्हणत होतो, इन सेंटर. याला काय म्हणतात, सर्कम सेंटर. Whenever you are going to draw perpendicular bisector of the sides of a triangle, जेव्हा तुम्ही ट्रायंगलच्या तिघही साइड्सची परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ड्रॉ करणार, ते एका पॉइंटला मीट होतील. त्या पॉइंटला काय म्हणतो आपण, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स तुम्ही या केसमध्ये काय नेम करणार आहात, सर्कम सेंटर. या सर्कम सेंटरला नेहमी कसं डिनोट करायचं असतं, नाव कसं द्यायचं असतं, पॉइंट C. आलं लक्षात. सो जशी आपली अँगल बायसेक्टर्सची तिघही अँगल बायसेक्टर रे कॉन्करंट होती, तशीच तुमची ही तिघही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स कशी आहेत, कॉन्करंट. सो दिस इज पॉइंट ऑफ कॉन्करन्स which is called as circumcenter and it is denoted by C. आले लक्षात. मग आपण काय ड्रॉ केला आता, अॅक्यूट अँगल ट्रायंगलच्या तिघही साइड्सची परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढली साइड्सची, बरोबर, आणि ते एका पॉइंटला मीट होता, तोच तुमचा काय असणार आहे, सर्कम सेंटर, ज्याला डिनोट केलं आपण C ने. तर हे कन्स्ट्रक्शन तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करायचं आहे. पहिली स्टेप काय केली, ड्रॉ ट्रायंगल. सेकंड स्टेप काय करायची तुम्हाला, साइड्सची बायसेक्टर्स ड्रॉ करायचे. आणि थर्ड स्टेप काय आहे तुमची, की तुम्हाला सर्कम सेंटर म्हणजेच C नेम करायचं आहे. आलं लक्षात. First of all, draw a triangle, then draw a perpendicular bisector of sides of a triangle and then find out the circumcenter. बाळांनो, हा C म्हणजे काय, आपला सर्कम सेंटर आहे. मग आता मी काय करणार आहे, माझं कंपासचं एक पॉइंट C वर ठेवणार, म्हणजे सर्कम सेंटर वर ठेवणार आणि सर्कल ड्रॉ करण्याचा प्रयत्न करते. When you are going to draw a circle where your center of a circle is your point C, that is circumcenter. मग या circumcenter वर मी जर माझ्या सर्कलचं सेंटर घेतलं तर एक सर्कल ड्रॉ होतोय, जो एक्झॅक्टली काय माझ्या ट्रायंगलच्या तिघही वर्टेक्स मधून
जातोय, बरोबर. तू त्याला ओव्हरलॅप करतोय का? म्हणजे त्याच्यावर येतोय, त्याच्या बाहेरही जात नाहीये आणि त्याच्या आतही राहत नाहीये. म्हणजे जर मी सर्कम सेंटरला सेंटर कन्सिडर केलं सर्कलचं आणि एक सर्कल ड्रॉ केला, तर तो एक्झॅक्टली तुमच्या ट्रायंगलच्या तिघही व्हर्टेक्स मधून जातोय. सो दिस सर्कल इज कॉल्ड एज सर्कम सर्कल. वाय? बिकॉज त्याचं सेंटर काय घेतलं होतं आपण? सर्कम सेंटर. हे तुम्हाला फक्त मी व्हेरीफाय करण्यासाठी ड्रॉ करून दाखवलं होतं. तुम्ही करण्याची ती गरज नाही. जर तुम्हाला ट्राय करून बघायचं असेल देन यू कॅन ट्राय. ओके, सो हिअर वी हॅव सीन perpendicular bisectors of the sides of a acute angle triangle. अजून दोन टाइप्सची ट्रायंगल बाकी आहेत आपली, राईट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. तर भेटूयात बाळांनो पुढच्या लेक्चरमध्ये.